शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025. चला तर शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील आजचे लाल व उन्हाळी कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. शेतकरी मित्रांनो, हिवरगाव सिन्नरमध्ये आज एकूण कांद्याची आवक 515 इतकी झाली असून येथे 2701 ते 2938 नग घेण्यात आले. 2500 ते 2795 नग घेण्यात आले. 2301 ते 2500 147 नग घेण्यात आले. 2100 ते 2371 नग घेण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, लाल गोल्ट्याला आज येथे 1901 ते 2111 रुपये असे 88 नग घेण्यात आले. लाल गोल्टीला आज 1300 ते 1800 रुपये असा भाव मिळाला. याचे एकूण 60 नग घेण्यात आले. शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. निफाड येथे एकूण 7705 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1100 ते जास्तीत जास्त 2851 रुपये इतका मिळाला. येथे सरासरीचा बाजारभाव 2300 ते 2550 रुपयापर्यंत होता. निफाड येथे उन्हाळ कांद्याची 165 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1717 ते जास्तीत जास्त 2646 रुपये इतका मिळाला. येथे सरासरीचा बाजारभाव 2200 ते 2350 पर्यंत होता. यानंतर शेतकरी मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. पिंपळगाव येथे एकूण 20,900 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 3,455 रुपये इतका दर मिळाला. 2300 ते 2500 दरम्यान सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. शेतकरी मित्रांनो, लासलगाव येथे एकूण 22,811 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3401 रुपये असा दर बघायला मिळाला. येथे सरासरीचे बाजारभाव बघता 2300 ते 2600 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव होते. शेतकरी मित्रांनो, चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. चांदवड येथे एकूण 10,200 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1125 ते जास्तीत जास्त 3,132 इतका दर बघायला मिळाला. सरासरीचे बाजारभाव बघता शेतकरी मित्रांनो, इथे 2350 ते 2450 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ. सिन्नर येथे एकूण 3,418 ची आवक झाली असून इथे कमीत कमी दर 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3,100 रुपये इतका बघायला मिळाला. येथे सरासरीचा बाजारभाव बघता 2300 ते 2500 असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. यानंतर शेतकरी मित्रांनो, लासलगावच्या विंचूर येथे 645 ची आवक झाली असून कमीत कमी दर 1800 ते जास्तीत जास्त 2826 इतका दर बघायला मिळाला. इथे सरासरीचे बाजारभाव बघता 2400 ते 2650 रुपयापर्यंत बाजारभाव होता. यानंतर शेतकरी मित्रांनो, सायकडा येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. सायकडा येथे एकूण 2,240 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपयांपासून तर जास्तीत जास्त 2771 रुपयापर्यंत मिळाला. येथे सरासरीचे बाजारभाव बघता 2400 ते 2500 रुपये पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता. यानंतर शेतकरी मित्रांनो, मनमाड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. मनमाड येथे एकूण 5000 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 2700 इतका दर बघायला मिळाला. येथे सरासरीचा बाजारभाव बघता 2000 ते 2200 रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आजचे कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. चला तर शेतकरी मित्रांनो, आज खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव येथील कांदा बाजारभाव जाणून घेऊ. आज हिवरगाव येथे एकूण कांद्याची आवक 427 इतकी होती. यात एक नंबरचा जो कांदा होता तो 3001 ते 3152 रुपयापर्यंत 24 नग घेण्यात आले. 2800 ते 3000 रुपयापर्यंत 57 नग घेण्यात आले. 2600 ते 2894 नग घेण्यात आले. 2400 ते 2600 112 नग घेण्यात आले. तर इथे लाल गोल्टाला आज 1952 ते 2351 रुपये एवढा दर मिळाला आहे. लाल गोल्टीला 1300 ते 1801 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ आपण. निफाड येथे आज लाल कांद्याची सुमारे 6525 इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी 1200 रुपये ते जास्तीत जास्त 3200 रुपये इतका दर बघायला मिळाला. इथे सरासरीचे बाजारभाव 2900 ते 3000 रुपये पर्यंत सरासरीचे बाजारभाव बघायला मिळाले. इथे उन्हाळ कांद्याची 75 ते 80 च्या दरम्यान आवक झाली असून इथे
कमीत कमी दर 1700 रुपयापासून तर 2850 रुपयापर्यंत दर बघायला मिळालेला आहे। इथे सरासरी उन्हाळ कांद्याचे बाजारभाव 2500 ते 2650 रुपयापर्यंत आजचे बाजारभाव होते। यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पिंपळगाव बसवंत येथील कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ। पिंपळगाव येथे आज सुमारे 19,000 इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी दर 800 रुपयापासून तर जास्तीत जास्त 3434 रुपयापर्यंत दर बघायला मिळाला। येथे सरासरी 2600 ते 2750 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला भेटला। यानंतर शेतकरी मित्रांनो, लासलगावमध्ये आज 20,423 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 3311 रुपये इतका दर बघायला भेटला। इथे सरासरी 2700 पासून ते 2800 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला भेटला। यानंतर शेतकरी मित्रांनो, चांदवडमध्ये 8,305 ची आवक झाली असून इथे कमीत कमी दर 1500 पासून ते 3153 रुपयापर्यंत जास्तीत जास्तचा दर बघायला मिळाला। इथे सरासरी 2300 ते 2450 रुपयापर्यंत सरासरीचे बाजारभाव बघायला भेटले। यानंतर सिन्नरमध्ये 2754 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपयापासून 3151 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, विंचूरमध्ये 7995 ची आवक झाली असून येथे कमीत कमी 1500 ते जास्तीत जास्त 3101 रुपयापर्यंतचा बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचे बाजारभाव बघता येथे 2600 ते 2750 रुपयापर्यंत सरासरीचे बाजारभाव बघायला भेटले। यानंतर शेतकरी मित्रांनो, सायखेडा येथे 2035 ची आवक झाली असून येथे कमीत कमी 1840 ते जास्तीत जास्त 3101 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला भेटला। इथे सरासरीचे दर बघता येते 2700 ते 2850 रुपयापर्यंत सरासरीचे बाजारभाव बघायला मिळाले। यानंतर शेतकरी मित्रांनो, मनमाडमध्ये एकूण 5000 इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी 400 ते जास्तीत जास्त 2901 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 2450 ते 2500 रुपयापर्यंत सरासरीचा दर बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे 8000 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 700 ते जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंत दर पाहायला मिळाला। इथं आपल्याला सरासरी 2300 ते 2450 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। शेतकरी मित्रांनो, देवळा या ठिकाणी 2100 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2960 रुपयापर्यंतचा बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचे बाजारभाव बघता येते 2600 ते 2750 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला भेटला।